आजकाल आपण बघतो की स्त्रियांमध्ये आणि विशेषतः तरुण मुलींमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स, पिरियड्स इरेग्युलर असणं किंवा पाळीच्या विविध तक्रारी, पीसीओडी, पीसीओएस, इनफर्टिलिटी याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजेच रजस्वला परिचर्येचं पालन न करणे. रजस्वला परिचर्या म्हणजे आयुर्वेदाने असे नियम सांगितलेले आहेत की जे हे पाळीच्या 4 दिवसांमध्ये पाळले गेले पाहिजेत. पूर्वीच्या काळी आपण बघत होतो की आपली आजी किंवा आपल्या आई, मावशी वगैरे पिरियडच्या काळामध्ये वेगळ्या बसत. तर त्या काळामध्ये त्यांना पूर्ण विश्रांती दिली जात असे. त्यांना खायलाही असं दिलं जात असेल की जे जास्त स्पायसी नसेल, पचायला हलकं असेल आणि त्यांना पूर्ण विश्रांती मिळत असेल. आताच्या ह्या काळामध्ये आपण कोणतेही नियम फॉलो करत नाही. त्यामुळे पिरियडच्या काळामध्ये खूप जास्त प्रवास होणं, दगदग होणं, खाण्यामध्ये काही येणं, म्हणजे आपण खाण्याचे नियम तर काहीच पाळत नाही. त्यामुळे सुद्धा हे हार्मोनल इम्बॅलन्स आणि इन्फर्टिलिटीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं दिसतंय. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी रजस्वला परिचर्येमध्ये कोणते कोणते नियम सांगितलेले आहेत हे डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे मला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आणखी काही शंका असतील तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.